सिस्टर आम्हाला म्हणते आपले नका काप पाठवून टीचरच नका नाही राहत कापून. अरे म्हणते है ना. कसं मारते. हा हो का. स्लाइडिंग इथून स्लाइडिंग आहे. हा स्लाइडिंग केली हा तर सगळं गेम मध्ये होतं. हो का. बापरे. जमीन मध्ये म्हणजे त्यांनी सांगितले एक चोर रस्ता आहे जिथून डायरेक्ट स्कूलच्या बाहेर निघते अशी एक सिक्रेट आहे म्हणजे आमच्या स्कूलमध्ये. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता कशी काय गाईज. जय जगन्नाथ माऊली. गाईज आता हिमांशू चाललाय आपल्या घरी. मग कधी येशील रे. 2-3 दिवसात येणार आहे तू. तर पॅकिंग झाली आहे गाईज. त्यांना आता बस स्टँड वर सोडून द्यायचं आहे. वियांना भेटले मस्त पैसे आता मावशीकडून. मजा आहे त्याची. रिदात आज गेला होता ट्युशनला. आज होता फर्स्ट डे रिदातचा ट्युशनचा. कसा गेला रिदात ट्युशनचा फर्स्ट डे. हा काय काय शिकवलं मग टीचरनी. बघ असं नाही करू ना बेटा. सगळं एबीसीडी तुला व्हेरी गुड दिलं वाटते है ना. ए वाव. गाईज बघा किती छान नजारा आहे. त्यांची आई त्यांना जेवण चारत आहे. वा वा. आणि आता ते मोठे पण झाले. छान वरती दिसत आहे ते है ना. गेली गेली गेली. आता किती छान असं वरती तोंड करून उभा आहे बघत आहे. छान मोठे झाले ते. त्याची आई बघतच आहे तिकडनं. आम्ही काही नाही करत. घाबरू नको. बघा त्याची आई आहे तिथे. माहित नाही मग कोण आहे. बघा किती छान वरती तोंड करून बघत आहे तो. आता तर ते थोडे मोठे झाले. एक मोठा झाला आणि 2 मोठे बाकी. तर मग गाईज रिदार्थ आपल्या ट्युशनचं होमवर्क करून राहिलेला आहे. गुड बॉय आहे रिदार्थ गुड बॉय. अमृता करून राहिली आहे स्वयंपाक. आज सोनी आहे नाही फक्त वियान आहे. हिमांशू गेला आपल्या गावाला गडचिरोली. आता आम्ही बसलो दोघं जण टीव्ही बघत बोर होत. आणि आता हिमांशू पण नाही. आता करणार तरी का करणार आम्ही. फक्त आता वियान आहे. वियान पण उद्या परवा चालला जाईल. आमचं घर होऊन जाईल पूर्ण सुनं. फक्त कोण राहील मग. रिदार्थ मी अमृता रिदार्थचे आबू आजी बस. आता तुम्हाला मग काही दिवसानंतर ह्या ब्लॉग मध्ये आम्ही 4-5 जण. मग गाईज आता सर्वजण जेवण करायला बसले आहे. आणि आज बनलाय दाल फ्राय पोळी घेतलं नवीन आंब्याचं लोणचं गोडवालं. आणि आंबे पण आहे खायला. गाईज आता आम्हाला नाही का वियान नाही का आपल्या स्कूल मधलं एक गोष्ट सांगणार आहे. हा सिक्रेट गोष्ट सांगणार आहे स्कूल मधली. सांग 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 सांग. चल माहित आहे सांग ना. अरे बाप रे बाबा लाईट गेली रे. कोणीच दिसून नाही राहिलं. आत्ता बघाय हा चार्जिंग वाला लाईट चालू केला आईनी तर दिसत आहे. आली. अरे आत्ताच गेली. आता हे असं म्हणजे आता नाही का दुपारपासून 3 वेळा झालं. दुपारी 2 वेळा झालं. 4 वेळा नाही ना 2च वेळा झालं ना. दुपारी 2 वेळा झालं नाही. आता 3 वेळा झालं जवळपास. स्कूल मध्ये नाही का एक सिक्रेट गोष्ट असते स्कूलची. सांग. हा अशी काही एक सिक्रेट गोष्ट तुझ्या स्कूल मधली त्या स्कूल बद्दल. सिस्टर आम्हाला म्हणते आपले नका काप पाठवून टीचरच नका नाही राहत कापून. अरे म्हणते है ना. अशी आहे. आणखी असं ना आणखी पोरं वगैरे काही सिक्रेटली काही करत असन टीचरला माहित नाही होत असन. अरे तुझ्याकडे पाहून सिक्रेट बेस तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की असं काही होत नसन. कोर्ट मध्ये काय झालं होतं. हा हा का करे. चौथी मध्ये काय झालं होतं. हो का. मग तू मार खाल्ला होता का मग सिस्टरच्या. तुम्हाला स्कूलमध्ये मारते का टीचर. हा काऊन मारते म्हणजे स्केलनी मारते का. स्केलनी मारते.
मग हाताने कुठं मारते? तोंडावर मारते, पाठीवर मारते? हा, गाला खिसते ना, मारत नाही ना. हा, कारण की मारणं आजकाल मारत नाही टीचर लोक. तुमच्याकडे मारते का? खरं सांग, कसं मारते? हा, हो का? तू खाल्लाय का मार मग? हा, खरं खरं सांग. हा, खोटा बोलत आहे, सांगत नाही आता. तू तो खाया होगा मार पक्का, मेरे को पता है रे पगली. माझ्या स्कूलमध्ये एक सिक्रेट होतं गाईस. आम्ही काय करायचो माहिती आहे का? सॅटर्डेला पीटी असायची. तर पीटी मध्ये आम्ही काय करायचो, आम्हाला नाही का एक असा व्यायाम होता, असा करून मग हे दोन्ही हात, आता माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे तर दुसरं असं करून खाली बघत होता. खाली असं गेलं की जो टीचर आवडत नव्हता त्याच्या टीचरच्या नावाने आम्ही काहीतरी असं बोलत होतो. म्हणजे काहीतरी असं वेगळं बोलत होतो. तर सगळे बघत होते. म्हणजे एकदम कोरस मध्ये आवाज येत होता, कोरस मध्ये खतरनाक आवाज येत होता. ते असं चालायचं आमचं. हे अशी एक माझ्या स्कूलचं सिक्रेट आहे. मी जेव्हा होतो स्कूलमध्ये तेव्हाच सांगितलं. जसं यांनी सांगितलं विहाननी, तसं रिदातला विचारू नाही शकत, कारण की त्याला समजणारच नाही काय विचारून राहिलो आपण. तर गाईज, रिदात आपल्या मम्माची हेल्प करून राहिला, बॉटल घेऊन आला. कामं करते बा रिदात आमचा. गुड बॉय आहे रिदात. थोडा थोडा गिर रहा है पाणी. हा, पडू दे थोडं थोडं पडत आहे म्हणते पाणी. काहीच रिदातकडे पण काहीतरी सिक्रेट आहे त्याच्या स्कूलचं. काय असं सिक्रेट आहे तुझ्या स्कूल मधलं? म्हणजे असं काय जे कोणाला माहित नाही, फक्त तुला माहित आहे, तुझ्या फ्रेंड्सला माहित आहे स्कूलमध्ये? सांग. हा, आम्हाला सगळ्यांना एक छुपवते. का छुपवते? याच्या खालती. हा, कशाच्या खालती? त्या जमीनच्या खालती काय आहे असं सांगते. ठीक आहे. त्या जमीनच्या खाली एक खोल पडून राहते. हा, मग खोलचं दरवाजा, मग तिथून एक शॉर्टकट आहे. अच्छा, कुठे जाते तो शॉर्टकट? तो जाते बाहेर. अच्छा, बाहेर कुठं? स्कूलच्या बाहेर? अशी सिक्रेट आहे का तुझ्या स्कूलमध्ये? हो, आणि जादूवाली पण सिक्रेट आहे. बाप रे बाप. जादूवाली सिक्रेट दाखवू? कशी आहे? स्लाइडिंग, इथून स्लाइडिंग आहे. हा, स्लाइडिंग केली हा, तर सगळं गेम मध्ये होतं. हो का? बाप रे. इमॅजिनेशन बघितलं काहीच तुम्ही? इमॅजिनेशन त्याच्या म्हणजे डोक्यातलं बघा. स्कूलमध्ये म्हणजे जमीनमध्ये, म्हणजे त्यांनी सांगितले एक चोर रस्ता आहे तिथून डायरेक्ट स्कूलच्या बाहेर निघते, अशी एक सिक्रेट आहे म्हणजे आमच्या स्कूलमध्ये. आणि दुसरी एक स्लाइड आहे म्हणते, त्या स्लाइड मधून स्लाइड केली की डायरेक्ट तुम्ही गेम मध्ये चालले जाता. जादुईवाली गेम मध्ये चालला जातो. म्हणजे तिथे इमॅजिनेशन बघा गाईज. हे सगळं कसं टीव्हीचा परिणाम आहे गाईज, बाकी काही नाही. तर अशी इमॅजिनेशन त्याची की बाबा म्हणजे असं काहीतरी आहे, असं इमॅजिन करते तो. हा, कोणत्या दुनिया? आता बघा सांगते, कुठल्या तरी दुनियात जातो म्हणते. हा, आईकडे येऊन जाते का? कैलासनगर चालला जाते तू? बाप रे, तो नाही का माझ्या सासरी चालला जाते म्हणते, असं सांगून राहिला. क्या बोलेंगे बाबा. दिमागाचं लोड. हा, लोड झाल्यानंतर काय होते मग? लोड झाल्यानंतर काय सोचतो? हा, मग मी पुन्हा आठवण करतो. मग मला का टीचर आमच्या शिकवलाय इथं खाली बेसमेंट. त्याच्या काय स्कूलमध्ये काय सिक्रेट आहे? एक जमीनच्या खाली रस्ता आहे, तो डायरेक्ट स्कूलच्या बाहेर निघते. आणि एक अशी स्लाइड आहे जादुईवाली, त्याच्यातून स्लाइड मारलं की डायरेक्ट गेम मध्ये जाते. आणि माहिती आहे का म्हणते तो? माहिती आहे का तो काय म्हणते? माहिती आहे का? सिस्टर आम्हाला म्हणते की नका कापून या, स्वतःचेच नका वाढून राहील ते म्हणते सिस्टरचे. सांग, आपण इतकं पेट्रोल टाकतो कार मध्ये आणि जातो कैलासनगर मध्ये. आता नेक्स्ट टाइम आपण काय करू माहिती आहे का? तुझ्या स्कूल पाशी तो गड्डा आहे ना, तो रस्ता, त्या रस्त्यातून जातो डायरेक्ट कैलासनगरला पोहोचत जाऊ. तो काय म्हणते? गड्डा आहे म्हणते, तिथून नाही का जातं डायरेक्ट कैलासनगरला पोहोचते म्हणते. तुम्हाला कैलासनगर जायचं एवढं दूर नाही जात चापी पडून जाते घ्यायची, जादुई बोलायची, अजून कैलासनगर.
अरे बापरे, मी फालतूचं पेट्रोल टाकून राहिलो गाईज. एवढं मला माहितच नव्हतं असा रस्ता आहे म्हणून. आता मी तसाच रस्त्याने जात जाईल. चाबी घ्यायची का ना, त्याच्या स्कूलकडे एक अशी स्लाईड आहे, ते घसरगुंडी आहे, ते चाबी घ्यायची, स्लाईड वरून जाते आणि डायरेक्ट कैलासनगरला पोहोचते म्हणते, असं म्हणता येतं. मग मी पेट्रोल कायले टाकलं असतं गाडीमध्ये, याच्याच सोबत जातो आता नेक्स्ट टाइम मी. हो का, चेअर मध्येच आहे म्हणते. हो का, तुझी स्कूल चालू होणार आहे काही दिवसानंतर, तर तू स्कूलमध्ये फर्स्ट डेच्या दिवशी जाऊन काय करशील? स्कूलमध्ये क्लासमध्ये गेल्यानंतर काय करशील? हो, अभ्यास करशील, छान. नाही पण फर्स्ट डेला जाशील तर मग काय करशील? कुठं बसशील? हो, सगळेच फर्स्ट मध्ये आले, पण कैवल्य तुझ्या क्लासमध्येच नाही आहे. हो का, अच्छा. आबू आबू काय म्हणताय, तू ऍटोनं जाशील का भाभी? हा, कैवल्य सोबत. कैवल्य पण ऍटोन जाते ना स्कूलमध्ये, जाऊ शकते म्हणते आई. जात जा मग. हा, मोठ्या झाल्यानंतर असं स्वप्न रात्री का मोठ्या झाल्यानंतर मी स्कूल लागेल ना, आता पण स्कूल लागेल ना, बरे स्कूल लागेल तर मी रोज ऍटोनं जाते. बर बर, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे रात्री सोचलं होतं त्यांनी की असं असं करेल म्हणून, म्हणजे हा सोचते पण नाही तर बसणं. हो, ठीक आहे. मग काहीच आता वियान उद्या जाणार आहे, कारण की दादूस त्याला घ्यायला येणार आहे, त्याचा मोठा भाऊ. तर आता मग आमचं घरून जाईल खाली आहे ना, म्हणून हा मस्त गेम खेळून घेऊन राहिला. आता उद्यापासून खेळायला भेटणार नाही घरी, त्याचे पप्पा रागवणार आहे त्याला, म्हणून आता तो मस्त मोबाईल पाहून खेळून घेऊन राहिला. आता त्याला माहित आहे आता आपले दिवस संपले, आता आपले वनवास चालू होणार आहे, म्हणून तो गेम खेळून राहिला. आता मी करतो एडिटिंग, आणि चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवत राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र, बाय.